ती या ग्रामपंचायतीची जागा आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच महोदय माननीय रामसिंग उर्फ भाई राणे यांचेही आम्ही आभारी आहोत। त्याचबरोबर श्रीदेव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळाचे व्यवस्थापक नंदू उर्फ बाबू मांजरेकर यांचेही आम्ही आभारी आहोत। त्याचबरोबर वेळोवेळी आमच्या हाकेला धाव घेणारे गोविंद उर्फ अण्णा गडेकर यांचेही आम्ही स्वतःचा आभारी आहोत। आजच्या या 2020 डबलवारी भजनाच्या सामन्यासाठी आजच्या रात्री पुढची आमचे वादिले बुवा रुपेश भवन राहणारे राजापूर नवरादेवी प्रसादित भजन मंडळ आणि आम्ही स्वतः संजय यशोद आसोलकर राहणारे याच गावाचे सुपुत्र संजय यशोद आसोलकर नरेंद्र माऊली प्रसादित भजन मंडळ आज आम्हाला या भजनासाठी या डबलवारीसाठी संवाद साधता येते। आमचे परममित्र संवाद विशारद गौरव पाटकर हे पाठगावातील असून आमच्या हाकेला वेळोवेळी धाव घेतात आणि मला तबला साथ करतायत। नवोदित तबलापटू सततचा या डबलवारीमध्ये तबला वादनाचा प्रयत्न करतो। तर त्याचं वादन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच टाळ्यांच्या गडगडामध्ये त्याचं स्वागत करा। मेघान कृष्णाजी आमच्या सहकारी आहेत, आमचे परममित्र प्रत्येक भजनामध्ये येणार नाही असं म्हणून वारंवार फक्त येणार ते आमचे परममित्र म्हणजे ओंकार राणे आणि माझे सर्व भजनी मंडळ। त्याचबरोबर आमचे प्रतिस्पर्धी बुवा रुपेश भोवन त्यांना अपवाद करता येते। आमचे अधिक जीवलक एकदम जीवाभावाचे संबंध असणारे आपल्या पंचक्रोशीमधील दत्ताराम सावंत आणि त्यांना तबला साथ करता येते बाबू गावडे आणि त्यांना ध्यान साथ करता येते प्रसाद देवरेकर आणि त्यांचे सर्व भजनी मंडळ। दोन तास त्यांच्यासाठी एक टाळ्यांचा गडगडाट होऊन दे। संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणेशाला वंदन करून परत ती मागे समज मारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुद्रा करून इथे जमलेल्या तमाम मानवांचे सज्जनांचा आशीर्वाद घेऊन माझ्या गुरुमाऊली परिवार परब संतोष शिंदकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची ग्रामदेवता माऊली मंदिराच्या चरणी नतमस्तक होऊन या स्थानातील नागदेवता श्रीदेव ब्राह्मणाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या 2020 डबलवारीला नक्की सांगायला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। काय बुवा लोक मगापासून वाटतं सुरुवात कर पाय थोडीशी कळस असा शलाय शलाव ना शलाव तुमच्या हातात येते काढून देतो। काही काळजी करू नका बुवा असो आवाज हो गाव माझो ह्या ग्राउंड माका माहिती आहे ना कसा आता खयच्या ग्राउंडवर काय खेळावं हे आमका काय माहिती आहे। हा बुवा मगाशी म्हटला माझ्या या बॉडीवर जाऊ नका आधी बॉडी घातला नक्की त्याला होईल किती बॉडी हा आणि काय म्हटलात असो होय चढ पातळ होय आता एका मी काय करू मी अन्न खाते ना म्हणून मागा पचता पण तुमका अन्न खाते त्याला मी काय करू हा नाही सगळ्या कायदा करतोय काही काळजी करू नका कसं असतं माहितीये वा बघा पहिला बक्षीस घेतोय सगळ्यात महत्वाचा संदीप उर्फ सोनको यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्र मंडळ रेडी नावळेवाडी याचकडून माझ्यासाठी 250 रुपये आणि आमचे मित्र आमचे भुवांसाठी 250 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे।
मंडळाच्या वतीने आभारी आहोत आणि मंडळाचं काही दिवसांचा गुजार करतो. बुवा तुम्ही तसा काय माका काय बोललाच नाही तो असं तुम्ही घेऊ नका तर मी तुमचा काय बोलायचंच नाही. मालवणी समजतं ना हा नाही तर मराठी बोलतो नको इंग्लिश मी त्यांना मला खूप शकते पण इंग्लिश बोलायला माझा माझा कळावा बरोबर मी खूप बोलायला शकते पण बोलायला माझा कळावा असो. तो बुवान अध्यात्म सांगल्याने मगाशी छान सांगले बुवा फक्त काय केलं पांडुरंगात उभो केलेले बरोबर ना. कोणी उभं केलो मागे फिरकावली भेटो पुंडलिकाने उभा केला बरोबर आहे ना. ज्या पांडुरंगा ज्या विटेवर उभं केलं ना ती वीट कसली ती सांगाल ना ती विसरणार बरोबर ना. ती वीट मातीची होती ठीक आहे पण त्याला 6 बाजू होते काम क्रोध मद मत्सर मोह आणि माया ही आपल्या चरणाचं म्हणजे पायाखाली दाबून ठेवावं आणि आपलं संसार प्रपंच करावं ह्या पांडुरंगात सांगायचा होता. ह्या तुम्ही सांगाल ना असा मात्र बोला बुवा काय बोल हा अध्यात्म माका शिकवता तुम्ही हा अध्यात्म दाखवतो तुला कसं असतं असो. सुरुवात मी करतो तसा ज्यावेळी ही पृथ्वी सृष्टी निर्माण झाली ना बुवा ऐका अध्यात्म काय आता ज्यावेळी सत्ययुगाची निर्मिती झाली तेव्हा 1,00,000 वर्ष लोक जगायचे लाख वर्ष पण त्यावेळी काय होती तपस्या करत लोक प्रत्येक वेळी तपस्या करून भगवंताची प्राप्ती करत. त्यानंतर ज्यावेळी सत्ययुग संपला आणि त्रेतायुग झालं त्यावेळी वयात माणसाची आयुर्मर्यादा कमी झाली आणि 10 वर्षावर येईल आणि लोक काय करायला लागले यज्ञ होम हवन करू लागले आणि भगवंताची प्राप्ती करू लागली. त्यानंतर द्वापारयुग ज्यावेळी झाला त्यावेळी वयाची आयुर्मर्यादा ही 1000वर आली 1000 हा त्यावेळी लोक काय करतील पूजापाठ करीत. आणि आता हा कलियुगामध्ये किती लोक जगतात फक्त 100 वर्ष जगले तर तुम्ही किती वर्ष जगताय माका वाटणार ना रात्रपर्यंत व्हायचं जगांचा अशा अरे मेल्ले घांटी काय मारत काय बुवा शहरात 125 राहू आणि माका सांगता तुम्ही भिया नको बुवा तू काय कर बुवा तुमचा आवाज लागलो सुराग आवाज लागलो नको एवढ्याच नको टाइम अजून रात अभी बाकी आहे आगे देखो होता है क्या काय बुवा असो. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करणं बुवा तुम्ही पण नामस्मरण केलं छान केलं सुंदर. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होता खरोबर टाळ्या होता सुंदर बुवा. असो हळूहळू आपण जाऊया काही घाबरा नका मी घाबरावर नाही देत विषयच नाही सोडून द्या. आता बघला असतो काय नावाजन कसं बंधाची सुरुवात करतोय. गजारोहण नक्की या आणि मायबाप रसी प्रेक्षको आणि माझ्या खास आई बहिणींसाठी मी खरोखर सांगतो आजची ही बारी मनोरंजन 100% होणार. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतो ना बारी म्हणजे डबल बारी म्हणजे नेमकं काय की दोन्ही बुवा वायफाय म्हणणार. मी माझ्या बुवा स्वतः मी ग्वाही देतो आणि माझ्या बुवांबद्दल ग्वाही देतो की आम्ही वायफळ काहीही बोलणार नाही. तुमचं 100% मनोरंजन मात्र करणार आहे. पण या मनोरंजन करत असताना अध्यात्म म्हणजे काय आणि या बारीचं संघटन कसं होतं हे निश्चित तुम्हाला सांगणार. तर सर्वप्रथम स्वतःसाठी स्वतः एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण असं म्हटलं जाते की टाळ्या वाजवल्यानंतर आयुष्य वाढते. जोरात टाळ्या वाजवा. ठीक आहे पहिल्यांदा नामस्मरण करूया त्या पांडुरंगाला उभं करूया आणि नंतर बुवाची साला काढूया.
महेंद्र साजी तर कुठे असतील त्यांनी येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. महेंद्र साजी हे आमचे एकदम जवळचे बुवा आहेत. बुवा आम्ही एकत्र भजन केलेलं त्यांनी कृपा करतो, त्यांना विनंती करतोय की त्यांनी या स्टेजवर येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. करुणी नमन गातो यमन तुझ रे गजानन. संगीताचा जनक तू रे तुला त्रिवार वंदन. कोरसाचा आवाज वाढवला. करुणी विनंती माता शारदा. सरस्वती दुर्गा नमो चारुकेशी स्वनिराज भाता. नमो चारुकेशी स्वनिराज भाता. नमो नमो आदि रूपा भैरवा सागरा. नमो निजानंदा दिगंबरा. एक तत्व एक सार वैरागी आधार. एक तत्व एक सार वैरागी आधार. कोरी भवबंधन करिता तुझे चिंतन. कोरी भवबंधन करिता तुझे चिंतन. ऐसी विनंती करी
गुलाल घेतला छान खरोखर छान आमका काय एवढा काय गाव घेणार ना हॅलो तुमच्या एवढा गाव घेणार ना पण आम्ही प्रयत्न नक्की करतो प्रयत्नशील वाळूचे कणारे गळिता ते लई गळी त्यालाच गळता पकवाची चाटी जरा शार्प करा ना वाईट लेवल दे शार्प करा जरा शार्प
बुवा कसा वाटला माहोल बनव आहे बुवा हा असं खसखशीत करावं नाका नाका भिया नाका कोण भियालो अजून एकदा सांगते तुमच्या आठवणीसाठी ग्राउंड माझा बघा आता काढते शाळा तुमचं त्यांच्या हाती देते बघा कसं मोठ्याने बोला अरे ऐका घेणार आहे बघा लेवल तुमची आणि दसरा असो सगळे आमचे चाहते हो बरोबर ना जय आसोलकर याचकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 माझा पुतण्या आहे बुवा आणि तुम्ही मगाशी म्हटलात ना महिला वर्ग त्या महिला वर्गात माझी स्वतःची बायको आहे माझी मुलगी आहे त्याच्या बाजूला माझी मोठी वहिनी आहे माझी आते आहे इथं माझा आते भाऊ आहे आते काका आहे म्हणजे सर्व आमची मंडळी इथं आहे गाव माझा आहे ठीक आहे म्हणून येणारच सर्व म्हणजे कसं असतंय मगाशी तुम्ही म्हटलं बाकीचे बुवा म्हणतात हो बाकीच्या बुवांना कशाला आणताय आजची डबल बरी बाकीच्या बुवांबरोबर आहे का तुमची आणि माझी आहे ना मग आपल्यामध्ये बोलायचं बाकीचे काय करतात त्याच्याशी आपल्या घेणं देणं काही नाही आम्ही आज काय करणार आहोत हे महत्वाचं बरोबर ना बुवा हा बरोबर काय ना तुम्ही बाकीच्यांना आणू नका बाकीचे आपल्या स्थानावरती जाय आपण आपल्या स्थानावर आमचे परममित्र रघुराज टेमकर इथं आलेले आहेत त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करते जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे असो ध्यानाचा अभंग घेतोय त्याचबरोबर 2च दिवस झाले वाढदिवस ज्यांचा झाला ते आमच्या परममित्र चारुहात पांडजी म्हणजे आमचे रोशन पांडजी त्यांचंही मंडळाच्या वतीने स्वागत करते धन्यवाद ध्यानाचा अभंग करतोय बुवानी बराच काय सांगितलं नाही पांडुरंग कशासाठी उभं केलं जातं खरं उभं केलं जात आहे पण ज्याच्यासाठी पांडुरंग उभं आलं तो फक्त विसरा नका पुढच्या बारीसाठी तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बुवा माझ्याकडसून नक्कीच मिळतले व्यवस्थित सुधारताना पांडुरंगाचं ध्यान प्रत्यक्ष पांडुरंगाला इथं उभं करण्याचा मी प्रयत्न करतोय
बघा आताच उल्लेख केलेला माझे आते वगैरे आलेले आहेत आणि जे आते भाऊंकडनं माझ्यासाठी पारितोषिक आलेले आहेत. कृष्णा हरमलकर आणि राहुल वारकणकर याचकडून प्रत्येकी 100-100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा आणि तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट म्हणजे आणि मुख्य म्हणजे काय बुवा, माझे आजोबा बुवा होते. जवळजवळ सर्वांना माहिती आहे माझे आजोबा बुवा. माझे आते भाऊ हे पण उत्कृष्ट तबला वादक आहेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, कलाकारांना कलाकाराची जाण असते. तरी मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो दोन्ही आते भाऊंचा आणि पारितोषिकाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा वेळेच्या त्याच्यामध्ये सांगायचं राहिलेलं आहे की माझ्या बाजूला जे बसले हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष शंकर साटेलकर. तरी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं. शंकर साटेलकर आमच्या मंडळाचे अध्यक्ष. सर्व दुर्वा तेच सांभाळतात. मी जरी बुवा जरी असतो तरी नामांकित म्हणजे नामावती मी बुवा आहे, पण सगळी दुर्वा हे आमचे अध्यक्ष सांभाळतात. आणि त्यांच्या बाजूला बसले माझ्या वाडीतील माझे शेजारी अरुण गवंडी. हे उत्कृष्ट गायक आहे. तुम्ही काही 5 म्हणा, काही 4 म्हणा, काही 5 म्हणा, कुठे आवाज लावायचा बिंदास आवाज लावा. एवढं उत्कृष्ट आवाज आहे, छान आवाज आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण येत आवाज. धन्यवाद. संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ माझे पकवाजी आणि टबलजी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर बुवा माझे वडील इथं आलेले आहेत, माझे बाबा इथं आलेले त्यांच्यानी 300 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी दिलेलं आहे. तरी मी मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो. दोन्ही बुवाने चिठी आलेली आहे बघा. बहुतेक हा जाणकारच असेल. त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. भरपूरशा असे बुवा या रेडी गावामध्ये आहेत. 90 बुवा आहेत, 90 पकवाज वादक आहेत आणि त्यांच्यानी चिठी दिली आहे. दोन्ही बुवांना एक राग वाजवायचा आहे. काळी 4. अरे वा, जय जयवंती बुवा, जय जयवंती. संदीप कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा नागोळेवाडी त्यांच्याकडून हे पारितोषिक आलेले. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 250 रुपये. मगाचे 250 आणि आताचे 250, एकूण 500 रुपये मी तुमच्या स्वाधीन करत आहोत. जाता असताना मागून नाही. संदीप कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ अर्जुन शिरोडकर यांच्याकडून देखील हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद 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 धन्यवाद. ठीक आहे. आ
सावळा सावळा ऐसे रूप तुझे पाय ऐसे रूप तुझे पाय डोळा ऐसे रूप तुझे पाहिले डोळा
हो.